वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। माऊली ज्ञानोबा यांच्या जीवन चरित्राला आपण सुरुवात करत आहोत। हे माऊलीचे चरित्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील अंतर्मनाला सुंदर असा उजाळा देणारं चरित्र आहे आणि या चरित्राचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। हे चरित्र प्रत्येकाने ऐकले पाहिजे, वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे। कारण आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी, आपलं जीवन सफल करण्यासाठी प्रत्येक संतांचे चरित्र आपण अध्ययन केलं पाहिजे। वेदांतांचे सार उपनिषदामध्ये सांगितले आहे, उपनिषदांचे सार गीतेमध्ये सांगितले आहे। ज्याला गीता कळेल त्यालाच संस्कृती कळेल, ज्याला संस्कृत कळते त्यालाच गीता कळेल, बाकी इतरांना गीता कळणार नाही अशी समाजामध्ये आपल्या स्थिती होती। आणि अशा वेळी जनसामान्यांना सुद्धा गीता कळाली पाहिजे, गीता समजली पाहिजे आणि लोकांचं कल्याण झालं पाहिजे। म्हणूनच माऊलींच्या रूपाने भगवान परमात्मा पांडुरंग अवतीर्ण झाले, म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय हे महाविष्णूचे अवतार आहेत। माऊली चरित्र श्रवण करताना शुद्ध अंतःकरण भाव ठेवून श्रोत्यांनी श्रवण करावे। कलियुगामध्ये अखिल मानवजात मरण यातनांचा टाहो फोडत आहे। तुम्ही या जगाचे तारणहार आहात। वेळोवेळी विविध अवतार घेऊन तुम्ही सृष्टीचा सर्वनाश थांबवलेला आहे आणि कलियुगाच्या उद्धारासाठी आज तुम्हाला नवीन अवतार घेण्याची गरज निर्माण झाली आहे असे ज्यावेळेस ब्रह्मदेव भगवान विष्णूंना म्हणाले, तेव्हा भगवान परमात्मा ब्रह्मांडाचा धनी यांनी आपले पितांबराने डोळे टिपले आणि म्हणाले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्। संपूर्ण ब्रह्मांडात जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माला ग्लानी येईल, धर्म आचरणाचा ऱ्हास होईल आणि अधर्माचे वर्चस्व वाढेल, त्यावेळी मी स्वतः अवतीर्ण होईल। त्यासाठी आम्ही पुन्हा पृथ्वी तलावर जन्म घेऊ। यावेळी मात्र आम्ही शस्त्र कुठला हाती घेणार नाही, तर यावेळेस माझं शस्त्र असेल की ओनली फक्त आणि फक्त ज्ञान। ज्ञान सूर्याच्या दीप्तिमान आविष्कारातून आम्ही साधना आणि सिद्धी प्राप्त करून संपूर्ण जगाला आत्मसाक्षात्काराचा परिचय करून देऊ। या परिचयातून भागवत धर्माच्या महान तत्वांची महती जगाला पटवून सांगू। ज्या योगे संपूर्ण मानवजात अधपतनापासून दूर जाऊन विश्वशांतीची मशाल हाती घेईल, तेव्हा विश्वशांतीतून दया, क्षमा
आणि शांती आणि प्रेम ही अलौकिक रत्ने खऱ्या अर्थाने जन्माला येतील. या रत्नांच्या अंगीकाराने मग आपोआप मानव जातीच्या सुखातून चैतन्याचे मठ निर्माण होतील. भगवान विष्णूंचा तो अभिनव निर्णय ऐकून सर्व देवगण सुखावले. सर्व देवांना आनंद वाटला. आदिनायक भगवान शंकर हात जोडून म्हणाले, हे विष्णू, तुम्ही यावेळी कोणत्या कुळात जन्म घेणार आहात? त्यावेळेस भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना हात जोडत म्हटलं, यावेळी आम्ही ब्राह्मण कुळात जन्माला येणार आहोत आणि मला तुमची पण गरज लागणार आहे. रात्रीशिवाय दिवस अपूर्ण, तसा गुरुशिवाय शिष्य अपूर्ण असतो. दोघांची नजरानजर काय अलौकिक, अप्रतिम, असामान्य. संत जनाबाई यांचा एक सुरेख अभंग आहे माऊलीच्या संदर्भामध्ये किंवा माऊली अवताराच्या संदर्भामध्ये. सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जणे लागे पायी, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. तांबड फुटले होते. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होता. मोटरच्या चाकाचा आवाज कुई कुई येत होता. बैलाच्या गळ्यातील चंगाळ्या गोड वाजत होत्या. झाडातून वाऱ्याचा सळसळ आवाज येत होता. मोत्यासारखे पाणी वाहत होते. झुळ 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 पाणी वाहत होते. वासुदेवाच्या आवाजाने सारे आपेगाव जागे झाले होते. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपेगावातील ब्राह्मणवाड्यात सुंदर वेद मंत्र घुमत होता. आणि तो मंत्र होता, हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद यज्ञेन यज्ञमयजन्त देवा तानि धर्माणि प्रथमान्यासनं तेह नाकं महिमानं सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. ओम शांती शांती शांती. हा वाडा होता गोविंद पंत कुलकर्णी यांचा. या शांती मंत्रामुळे गोविंद पंताच्या वाड्यातील वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते. त्यांच्या सुविध पत्नी मीराबाई या दाम्पत्याला पोटी संतान नव्हते. वय वाढले होते. खूप अधिष्ठाने केली होती. व्रत वैकल्य जपली. उपास तपास केले. वेद मंत्राचा सारखा जागर होता. पोती पुराणे वाचली. दारी आलेल्या गोरगरिबांना साधू संतांना केव्हाही रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. तरी देखील या दाम्पत्याच्या नशिबी मातृत्व किंवा पितृत्वाची कळी फुलली नाही. एके दिवशी गोविंद पंत झोपाळ्यावर बसून ऋग्वेदातील सूक्तांची उजळणी करत होते. वाड्यात जेवायला आलेल्या सुवाण्यांचा गोंधळ चालू होता. त्या हसत होत्या, खिदळत होत्या. काही वेळानं जेवण उरकले. मीराबाईंनी सुवासिनींची ओटी भरली. त्या त्यांच्या घरी गेल्या. गोविंद पंतांचे ऋग्वेद वाचन चालू होते. इतक्या दाराच्या दिशेने आवाज आला, अलक निरंजन. तो चैतन्यपूर्ण आवाज ऐकून गोविंद पंत चमकले. दाराकडे पाहिले तो एक योगी पुरुष, सिद्ध सत्पुरुष, चैतन्याचे महामंडळ संत श्रेष्ठ गहिनीनाथ महाराज साक्षात समोर उभे होते. प्रसन्न भावमुद्रा, तेजस्वी डोळे, भव्य चेहरा, छातीपर्यंत दाढी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, अंगावर काशाय वस्त्र, पायात खडावा, काकेत झोळी. हे स्वरूप पाहून गोविंद पंतांनी हात जोडून प्रणिपात केला. भव्य आणि दिव्य स्वागत केले आणि सांगितले, कृपया गृहात प्रवेश करावा अशी विनंती केली असता नाथांनी स्मित हास्य केले आणि नाथ म्हणाले,
यजमान, आम्हाला गृहप्रवेश वरचे आहे, आपण कोरडा शिदा देवा. गोविंद पंतांनी त्यांच्या पत्नी सांगून अत्यानंदाने शिदा प्रदान केला. मीराबाईंनी प्रणिपात केला, पण अश्रू थांबवता आले नाही. त्यावर नाथ म्हणाले, माऊली, पोटी संतान नाही म्हणून अश्रूंचा सडा पडत आहे, पण निराश होऊ नका. परमेश्वर दयाळू आहे. तुमची श्रद्धा वाया जाणार नाही माई. तुमच्या घरात गोकुळ नांदेल, घ्या प्रसाद. मीराबाईंनी तो प्रसाद पाहिला आणि मनामध्ये अतिशय आनंद झाला. मीराबाईंना बहु आनंद झाला. प्रसाद घेऊन नाथांना त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. गहिनीनाथ गोविंद पंताकडे पाहत म्हणाले, चिंता नसावी, कुळाचा उद्धार होईल, सुखी रहा, मन प्रसन्न ठेवा, आदेश म्हणत गहिनीनाथ त्या ठिकाणाहून निघून गेले. हे दाम्पत्य पाहतच राहिले आणि गहिनीनाथ कुठे गेले हे कळाले सुद्धा नाही. आणि मग नंतर एके दिवशी मीराबाईंना आनंदाचे डोहाळे लागले. मनातली रंगी बेरंगी फुलपाखरे मातृत्वाच्या मकरंदाभोवती पिंगा घालू लागले. मीराबाईंना गहिनीनाथांच्या कृपाशीर्वादाने दिवस गेले. सत्पुरुष गहिनीनाथांचा आशीर्वाद खरा ठरला. हा हा म्हणता दिवस सरले. मीराबाई प्रसूत झाल्या आणि त्यांच्या पोटी एक सुंदर बाळ जन्माला आलं. कुंडली विठ्ठल श्री हरी ज्ञानदेव तुकाराम. गुटगुटीत शरीर, नाजूक ओठ, गारे डोळे आणि प्रसन्न मुद्रा, दोघांनाही आनंदाची भरती आली. उतार वयात अमृतफळ लाभले. त्या बाळाचे नाव ठेवले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दोघेही बाळ विठ्ठलावर प्रचंड प्रेम करू लागले. बाळ रांगू लागले. बाळ बोबडं बोलू लागले. हळूहळू चालू लागले. चिमुरड्या विठ्ठलाचा प्रवास सुरू झाला. गोविंद पंतांचे संस्कार घडू लागले. विवेक शास्त्राचं वाचन चिंतन मनन सुरू झाले. पुढे पैठणला मामाच्या गावी शिक्षणासाठी बाळ विठ्ठलाला पाठवले. कृष्णाजी पंत घेऊन गेले. तेव्हा साश्रू नयनानी माता पित्यांनी त्यांना निरोप दिला. पुढे विठ्ठल पैठण क्षेत्रात रममान झाले. 4 वेद, उपनिषदे, पुराण, भागवत, भगवद्गीता यांचा अभ्यास सुरू झाला. बघता बघता 12 वर्षाचा काळ लुटला. आध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाले. विठ्ठल येण्याची बातमी आपेगावामध्ये आली. मीराबाईंना आनंदाचा पारावर राहिला नाही. पहाटे उठून सडा रांगोळी, घराची सजावट, सुशोभीकरण आणि सर्व काही. पण विठ्ठल पंत विरक्त झाले होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नीतीने वेगळेच लिहून ठेवले होते.